अध्याय 26 श्री गणेशाय नमः। जय जयाजी कमलापती सर्व साक्षी आदिमूर्ती पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणी पती जगदात्मया। हे दीनानाथा दीनबंधू मुनी मानस रंजन कृपा सिंधू तरी आता कथा सुबोधू रसज्ञ शब्दी वल्लिका। मागील अध्याय कथन गंधर्वनामी सुलोचन शक्र शापे गर्दभ होऊन सत्यवती वरलेली। सत्यवती बरोबर लग्न झालं। तरीही असो मागील कथा सिंहावलोकनी पाहता कमट कोल्हाळ कानन पंथावंतिके जातसे। गंधर्व गर्दभी संसार वाहून सोदारे सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्काम अवंतिके पाठला। सत्यवती बरोबर सगळं कुटुंबच त्याचं अवंतिकेला गेलं। कुल्हाळ गृही सदन पाहून राहते झाले समुच्चय करून परी सत्यवती ते सुडाळपणे कन्ये समान पाळीतच। सकळ मोहाचे मायाफळ सत्यवती ते आरपी कुल्हाळ आसन वसनादी सकळ इच्छेसन पाळीत असे। सत्यवती सुनेचं तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमट मूर्ती मम लग्नाते करून पती माझा मज दावी का। येरी म्हणे अवश्य माय या बोलाचा फेडीन संशय। मग रात्री अवसर पाहून समय गंधर्वापाशी पाकला। म्हणे महाराजा पशुपती कामना विधिली जे तव चित्ती ती फळाशी येऊन निघुती तुझ लागी पावती झाली। तरी त्या अर्थ सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण सत्यवती उत्तम रत्न वाट पाही पतीची। तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन उभयी मिरवावे समाधान ऐशी ऐकता संकट वचन गंधर्वराज वदवत असे। तरी असो अन्य विधी ते प्रविष्ट न व्हावे लोकात तरी योजन असुरी लग्नात सत्यवती स्वीकार। म्हणे महाराजा कमठा ऐक मंगल विधी नशे एक असुरी विधी पूर्वक हा सोहळा मिरवत असे। ऐसे बोलता गंधर्वराज कमट म्हणे आहे बरवे परी एक संधी उदित भाव उदय पावला महाराजा। म्हणे संदेह कवन कैसे परी आपण वर्तता पशु ऐसे तरी या विषय संग मनुष्य कैसे रीती घडेल की। तरी संदेह फेडून माझा प्रिय करावी आपली भाया ऐसे ऐकून कमट तुझ्या उत्तरा उत्तर देत असे। तो म्हणे महाराजा कमट ऐक रत्न सत्यवती अलौकिक ऋतुसमय सत्य दोंदिक श्रुत करावे आम्हाला। तुवा श्रुत केली या दृष्टी दावीन आपली स्वरूप पोटी गंधर्व वेश इच्छा पाठी पूर्णपणे आणखी। तिला तिचा नवरा पाहायचा होता सत्यवतीला पण तो गाढव रूपात होता ना। एका रात्री हा कुंभार घेऊन गेला तिची सुनेला नवरा दाखवतो मूळ स्वरूपात तो गंधर्व आहे ना तसा शापित। पण मग तो म्हटला अजून ती वेळ आली नाही वेळ आल्यानंतर मी माझं स्वरूप नक्की झालं। सत्यवती उत्तम जाया चतुर्प्रेणी एकांत खाया तुष्ट करीन गंधर्वी कया वरून या महाराजा। ऐशी बोलता गंधर्व आणि तुष्ट झाला कमट म्हणी स्वधामात संचरणी वृत्तांत कन्येशी निवेदला। म्हणे माय ओ सत्यवती कामना जे आहे तव चित्ती तो ऋतुकाळी कामा होती गंधर्वराज होती। योग्य वेळ आल्यावर तुला आपल्या स्वरूपा प्रगट करू योजितो असुरी लग्न तरी त्याचीवरून समाधान सुखा लागी पावशील। ऐसे सांगून कमट कुल्हाळ शयनी पौडला उतावेळ ती निशा लोटणे उदय काळ गब्बस तिचा पावला। तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकाल समान चतुर्थ दिनी कुल्हाळ जाऊन स्तुत करी गंधर्वाते। म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजेला समय आला आता तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा। ऐसे बोलता कमटवाणी वेश गर्दवी तक्षणी सोडून स्वस्वरूपा प्रगट करून महिलांनी मिळवली। गाढवाचा वेश टाकला आणि स्वरूपावर आले।
मिरवला परी जायचा गब्बसती वस्त्रावरणी कनक कांती कमटे पाहुणे चित्त सरिती आनंद तो हे लागे चित्ती म्हणे भाग्यवंत मज समान नाही या महे स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्तत असे हा ती धन्य सत्यवती बैसलीसे पुण्य पर्वती ऐसा स्वामी जीचे पती निज दैवे लागला. ते रूप पाहिल्यानंतर नाही का राहिला परी वर्णनाशी मती नसे बोलावया अनुसंमती स्वर्ग फळाची लागली हाती सत्यवती कारणे जैसे अमरा पियुषदान आतुरले मंथनी दैवे करून की दानवात नवनिधी धन कुबेर लागला पुण्याने की शिवमौळीचे दुडासन दैवेत अन्याय दैवे करून सत्यवती लागली की अब्दिजा दारात कमला नामे विष्णूशी लादली दैवे करून देवी गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लागली. ऐसा विस्मय कमटपोटी करीत आहे हर्षी देठी मग भाळ ठेवून चरण संपुटी विनवणी करीत असे म्हणे महाराजा स्वर्ग धावका आहा मी अबुद्धाशे आलो का नेनोनी तव प्रताप अलंका कष्टविले पापिष्टे तव पृष्ठी तो ग्रंथी का वाहून गर्दभ भाविला आपले मनी अहम मी कष्टी मीही दुरात्म्या पापिष्ट. आता तू म्हणायला लागला तू एवढा मोठा तुझ्या पाठीवर बोजे वाहिली हा स्वामी ऐशी कोटी असुनी मृत्तिका वाहिली पाठी नेणुनी तुथे केले कष्टी मीही दुरात्म्या पापिष्ट. हा कर्म हे आणि आरोहत तव पृष्ठीवर ते दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्ट तरी ऐशी अपराधांशी क्षमा करी का दयाराशी ऐशे म्हणून पुन्हा चरणाशी निज मोळी अर्पित असे. मग सुरोचन गंधर्व हात धरून कमट सदिनी म्हणे महाराज स्वकांतेत सांभाळावे सर्वस्वी. मग सुरोचन गंधर्वे एकांताशी पाचारिले सत्यवतीशी येरी येताची षोडशोपचाराशी गंधर्वराज पूजेला. मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाने उभय रमती आसुरी विवाह कामार्थ रती तुष्ट चित्ती मिरवले बरी त्याच रात्री गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिला. यापरी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाज पुत्र सुखादे पाहिले तो स्वर्गवासी करेल. म्हणजे आता सत्यवती गर्भवती राहिली आणि मग हा गंधर्व सांगतो की जेव्हा तुला पुत्र प्राप्त होईल तेव्हा मी स्वर्गात निघून जाईल. यापरी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाज पुत्र सुखादे पाहिले चोत स्वर्गवास करीन. शक्र शापापासून कथा म्हणजे तो का गाळव झाला ती शक्र शापापासूनची कथा सत्यवती ते होय सांगता कथा सांगून म्हणे आता सुखक्षेमात असावे. तरी तू जाता राजबारी पुत्र उल्लासील येणे काळी परी तो पुत्र महाबळी राज्यासनी मिरवे. तुला मुलगा होईल आणि तो मोठा राजा होईल. मिरवेल परी धर्मदाता विक्रम नामी जग विख्याता. त्याचं नाव काय राहील विक्रम. धैर्य राशी औदार्यवंत शक करता मिरवेल आणि तोच आता राक्षसाला मारायला चाललाय. आठवलं का तो बोलले बोंकले आणि सांगितलं का राक्षस येतोय तुझ्याकडे 4 रत्न. जर राजाने ऐकलं तू आता त्याला मारायला चाललाय तो हा विक्रम. ऐसा पुत्र तू चुडामणी लात्सिलो शुभाना निमित्त वरुणापासून मुक्त झालो सरदसी. आता उरले शाप मोचन पाहताची गे पुत्र वदन अमूल्य स्वर्ग सुखा पावे स्वस्थानाशी झाला. यावरी पुढे तू गोरटी मम क्षती न करी आपली पोटी विक्रम पुत्र पाळून शेवटी सकळ सुखा भोगिका. ऐशी सांगून सुरोचन पुन्हा गर्दभ वेश धरून पुन्हा गाडवला. सेवेची सेवेले आपले ठाण अंगणात येऊन यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला आहे वाढीस परी लोक पुस्ती कुलाला सत्यवती कोण ही येरू म्हणे मम कुमारी मोहे आणले आहे माहेरी. लोक विचारायचे ना आता नवरा तर नाहीये ना तो गाढव आहे. लोक विचारायचे ही कोण आहे तू म्हणाले ही माझी मुलगी आहे आणि ती माहेरपणाला मी आणली बाळणपणाला. येरू म्हणे मम कुमारी मोहे आणले आहे माहेरी गरोदन पर निवटल्यावरी पुन्हा जाईल स्वसर. आयशे जगताते करुण भाषण तुष्ट मिळवे सकळांची मन. यापरी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथी नक्षत्रकरण शुभयोगांती चंद्रबळ तारानिती प्रसूत झाली सुलक्षणी. बाळ पाहता शुभारणी तेजपुंज लावण्य खाणी की सरळ तेजोपणी तरणी पाहुणचारी आराधल्या. पुढे होता संस्काराशी बारशे केले 12 दिवशी पाळणा घालून बाळकाशी विक्रम नाव ठेवले. नाम ठेविले सुदिनास तो अर्क प्रवर्तला अस्त प्रदेश. सुरोचन गर्दभ वेश सांडिता झाला तक्षण.
मग संचरोनी सदनाते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्र आणि पाहू दे बालकाते पुत्रमुख या काळी बैसोन या वस्त्रासनी सत्यवती देत बाळ आणून आणखी सुरोचन गंधर्व घेऊन पुत्रमुख पाहिले. पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापपोटी तो आमरी जाणवले शक्रपोटी मातलीशी पाठवले. विमान रोना मातली घेऊन मातली हा मातली इंद्राचा सारथी ना इंद्राचा सारथी इंद्राचा ना त्याचा सारथी ना त्या सारथ्याचं नाव मातली. विमान रोहना मातली घेऊन येता झाला अवंतिक असताना शीघ्रदारी आसन ठेवली सदनानी संचला. तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परमस्नेहाने घेऊन तो मातली सानिध्य उभा राहून बोलता झाला गंधर्व ते म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाक शासने. पाक शासन म्हणजे इंद्र. आहा वाट आपुली पात शाप मोचन झालिया ऐशे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक ओपून म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही. ऐशे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाकून क्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेली या सोडून माते कोण आहे मध्ये हाते निरळपणी परदेशाते सोडून कैसे जाता. ऐशे म्हणून सत्यवती अंबरडा पोळीची वृत्ती अश्रू भरून नेत्र प्राप्ती दुःख सरिता लोटते म्हणे महाराजा तुझं कारण जनक माझा सत्यवर माझा तुटला आहे निर्लोभ होऊन कैसे सोडून मज जाता. हा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडली भांडार कोटी जनक जननींची पाडून तुटी जोड केली म्या तुमची तरी आता मग सोडून तुम्ही जाता निढळवाने माते करून देईन पण योग्य तुम्हा दिसेना. ऐशे बोलता सत्यवती हृदय धरून सुरचनपती घेऊन अश्रू वाहती पुसून या वदतशी. ऐके युवती शिवाननी तुझं स्मरण होता माझे मनी त्याच वेळा उतरून यावरून भेटी देईन तू ते घे. मी चाललोय खरा पण जेव्हाही तू माझं स्मरण करशील तेव्हा मी तुला भेट देईन. ऐशे देवनी भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर मग आरोहणी विमानावर कमठास पुसोनी निघाला. सत्यवतीचा धरुणी ते हस्त कमठा ओपणी मोहित म्हणे तनयाचा मुम सांप्रत सांभाळ करी महाराजा. ऐशे वधुनी सुरोचन पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळतांनी वयवर्धन होत असे दिवसानुदिवस होता थोर. 7 वर्षी झाला कुमार. किती वर्षात झाला 7 वर्षावर. मग मुलांशी खेळता झाला सत्वर राजचिन्नी खेळत असे ऐशे खेळता मुलात 12 वर्षे लोटली त्यात ईर्षे पडून बाळ केला विद्येलागी लागला. विद्या तरी सहज चिन्नी शास्त्र आधार अस्वारोणी सहज सेवकाश्रय करून विद्येलागी अभ्यासी. सहज मग तो विद्येकारणी ओळखी पडली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाती ओळखी. पुढे 16 वर्षावृते इष्टत्वे भेटवली विक्रमरायाते पाईक चाकरी अर्पुणी याते ग्रामरक्षणी ठेविली. कळतंय का. ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवून जागवी राहती तो व्यवसाय बाजारक्षिती तेथे येऊन राहिली. आता आला का मूळ तिथं ते व्यापारी तिथं शेकत होती तो राजा तिथं नाही का. तया माझी भरतरी नाथ आलं लक्षात. वनचरा सावजी भाषा जाणत कोले मुक्ताची अकस्मात भाषा सांगे तयांची म्हणे उत्तर दिशेहून दानव निर्बळपणी होऊन मानव दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांथिक तो तरी त्याच्या सामोर जाऊन बर का. वधील कोणी तया कारण वधिल्या ग्रामाद्वार पूर्ण रुधिर टिळा देखावा आणि दुसरे आपले बाळात तेच क्षणी देखील जे टिळा तो अवंतिकेचा उत्तम स्थळा नृपणत्व मिळेल. ऐशी ऐकता भरतरीवाणी विक्रम जातो शस्त्र घेऊन त्या राक्षसाला मारा. आता लक्षात आले ना. येतपर्यंत कथारंजनी पूर्वाध्यायी वधिलीशे तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापून राक्षस देई मिळवला. तो राक्षस सुद्धा कोण आहे चित्रमा गंधर्व. विरवला बरी शाप मोचन बोलला वरदे शाप सदन तो ती घडी निवटून रांगत फिरत गेला. तरी शाप वचनी शाप मोचन शिववर्दे शाप सदन बोलीला असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की तयाचा वेळ करून निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पाहुणे मरण राक्षस शरीरात सांगशी तू. हे शाप होतच ना त्याला. ऐसा उशाप शिववर देशी होता चित्रमा गंधर्वाशी तो समय भरतरी वागुत्तराशी येऊन या जगत. असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शस्त्र सज्जोनी समोरी पंथा चित्रमा गंधर्व होत असे. तव चित्रमा गंधर्व राक्षसापरी घेऊन राक्षस तोर मानव वेशे गमत असे. तो विक्रम जाऊनी तया निकटी शास्त्र विद्येचे विपुल जटी सामोरा होऊनी
मौळी दृष्टी अशिलतेशी प्रेरित असे सकळ प्रार भेदिता धाई राक्षस उलटोनी पडला मही प्राण कासावी होऊन देई पडता झाला तात्काळ पान मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञान प्रसिद्ध वस्त्रे भिजून रुधिर शुद्ध भाडी टिळा रेखी ठरल्याप्रमाणे तो राक्षस होऊन गत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपी स्वपदा पाहून विक्रमाते वंदिले मग गंधर्व करिता श्रेय दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करिता जेठी विक्रम कुशीत कयाते म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू अशी गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणे वाटत असे राक्षस स्वर्गाला कशी काय चालली नाही का मग शिवफाशे खेळापासून विक्रमा सांगितले शाप कथन दूध खेळत होते शिव पार्वती नाही का बाहेर पडले बारान पडले सात मग हा शंकराच्या बाजूला बोलला म्हणते शाप मिळाला होते आलं लक्षात विक्रमा सांगितले शाप कथन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगून गेला स्वस्त एकीकडे प्रेत शरीरी चाचपून पाहे करी तो 4 रत्न मुष्टी माजारी तेजपुंजी देखील तिघे चिंतामणी वैडूरवंत सकळ काम चतुर्थ चौथे अद्भुत ऐशी 4 रत्ने विख्यात सकळ कार्य चालती विक्रम देखत हर्षवंत मग तो भरतरी धन्य म्हण ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्प धरू दैने हारी सुख रूप कन्याय नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासत असे की पशु माझी धेनू जाती त्यात सुरभी कामना द्रवती तन्याय मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासत असे की रत्ना माझी वैडूर्यवंत निधती चिंतामणी उपकार स्थित तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे की पाषाण जाती उपकार स्थिती परिसपणा ते मिरवत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे ऐशी भावना धरून चित्ती अनिक कामनावरी तसे पुढती ऐसा पुरुष सो सांगाती त्रैलोक्यात मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वारगाम रुधिर टिळा द्वाराशी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निघोनी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते भरतरीच घालून घेरा सकळ बैसले वेष्टुनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकांत गुणी परी बैसल्या दिशे तरेनी हे नक्षत्र स्वामी नक्षत्र त्याच रीती भरतरीनाथ की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुस्ती कोण तुम्ही जी येरी म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राज आज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सहज स्थिती मनाची ओझ तुम्ही भेटशील पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी ओझ ऐकून या हर्षलो येरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पाहता पहारा देत असे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देत होतो रात्री तुम्ही बोलता तितके निगुतून श्रवण होते आम्हाला तरी परी हे आता असो कैशी तुम्हावरी दाढी आली विशेषी ते श्रुत झाली कैशी तुम्हाशी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसाची तरी ते तुम्ही दृष्टी व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरी म्हणते एक क्षती दृष्टी गोचर झाली जी ते व्यापाऱ्यांबरोबर चालली त्यांची चर्चा झाली विक्रम म्हणे तस्कर येता कैसे कळली तुम्हाला वार्ता येरी म्हणे कोल्हे भूंकता वर्णन केले या भाषा स्वहस्ताने उठून भरतरीस दाखविती तया लागून येरी म्हणे नामी कोण मिरवत आहे हा वावा व्यावसायिक म्हणतात ती त्याते भरतरी नाम आहे त्याते मग दृष्टी पाहून प्रांजळवंत पूर्ण ओळख आहे क्षणिक बसवणी नाना भाषण व्यावसायिकांचे तोषवी मन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तसाची जाऊन आला एकांती भेट झाली जकात्या प्रती तव मागितल्या घटकावरती सदना बाहेर येत असे त्यावेळी सुद्धा जकात होती उदक पात्र विराजले हाती जात होता दिशेप्रती तो हटकून बैसवे लागशी वदे त्याते रसदनी म्हणे आपुले ग्रामी कटक वृषभ ताठी व्यावसायिक तयाची जकातीना निधे हिशेबात घेतले तरी त्या वर्तलिनानी मी देईन त्रयार्थ गुणी तरी भरतरी नामी तया पैरत्नी मागून घ्यावी महाराज भरतरी त्याच्याकडून मागून घ्या जेव्हा जकात द्यायला येतील ना ते व्यवसायिक तेव्हा 3 गुणांनी 3 पटीने जास्त सांगा त्यांना मग ते देणार नाही किंवा त्यांच्याकडे नसते मग त्यांच्या ऐवजी भरतरीला आपल्याकडे मागून घ्या
मनाल भरतरी नामे कोणतरी बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होऊन व्यावसायिक धिंड असेल तरी तयाचे आमुचे संगोपन केले थोरबारील धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते मिरवे अशा बहुप्रकार युक्ती सांगुनी जकातदाराप्रती हे ऐकुनी लानितमती या शब्दाचा अर्थ मोहित बुद्धीचा द्रव्य लोभे तोषला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी होऊन आला तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तयाजवळी माईकपणी विराजे तरी धनाचे बहुभास वरते सुख दुःखादेश धनकांता धवळा सुरस सर्व सुधा संपादी धने मोक्षाची पायरवाट धने भोगील महिपाट धनेची भोगील आचाट यमपदा जाऊन धनाचा अपार तामसा सुसंग कुसंग खेळे फासा सर्व यथा करता सबळ पैसा इष्टानिष्ट वर्त कसे असा जयास विक्रम बोलता जकाती सहज आला होता म्हणे विक्रमात एक काम दुहिता पूर्ण करीन मी तुझी की ऐसे बोलूनी करतळ वचन देऊनी तोषविले तयाचे मन मग विक्रमाते बोलवून शौचविधी सारीला सकळ झाले एकांत करणे सेविता झाला आपले आसन मग भृत्यांलागी बोलावून व्यावसायिकांस पाचले भृत्या म्हणजे नोकरांना बरं का त्या व्यापाऱ्यांना बोलवलं गोण्या माल टिपे लावून हिशोबापरी बोलून धन तव ते व्यावसायिक आणून तया कमी करी ओपी तसे या परी बोले जकाती म्हणे व्यावसायिका एका युक्ती भरतरी नामे कोण जमातील तुम्हामध्ये आहे रे बरोबर एरी म्हणजे उगलाची पोसोनी आहे आमचे मंडळा गली जकाती म्हणे आमच्या नैनिक कैसा आहे पाहू द्या तव त्या ते पाचारून दावी ते झाले विकुट खाणी म्हणती हाची आमच्या गणी विराजित आहे महाराज मग जकाती पाहून भरतरीशी म्हणे अप्रत्यक्ष मोहीचा शशी कोणीतरी अवताराशी महिला की विराजला तरी आता असो कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष व्यावसायिक रान मनुष्य या गणी योग्य दिसेना ऐसा तर कानून बनी बोल विला आहे पाहू नयनी मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पहिलेला एकांती नेता म्हणे व्यवसाय ते तुमचे द्रव्य देऊ तुम्हाते माफी चिठ्ठी करून जी त्वरित तुम्हाला बोलू तरी पुन्हा परतून माल आणा सबळ भरून तोवरी तुम्हा सवे ठेवून ग्रामवस्थी येथे असावे म्हणशील तरी निराश्रित पोते ठेवून नाही जात बाकी साकी येणे आम्हा ते गावा माझी उरली असे तरी सकळ हिशेब प्रकरण माहीत आहे जकात्या कारण तरी त्यापाशी शेर घेऊन तयान संमती वर्तावे मग अवश्य म्हणे वर्तरीनाथ राहील म्हणे सर्वांसंमते देणे घेणे सकळ अर्थ उकळून येईल मागाला ऐशे म्हणून त्वरा करीत व्यवसाय घेऊन भरतरीते येऊन शीघ्र जकात गृहाते तया हाती बोलविते ओपले परी कैसे बोलून की तुमचे गृही आमचा गडी जाण ग्रामुळे ते वसूल करून जकात तुमची सावरेल आम्हा येऊन पुन्हा परतून तोवरी करा त्याचे संगोपन आपले द्रव्य घ्या फेडून उरल्या हाती या ओपा ऐसे बोलून तया देखती ओपिते झाले जकाती हाती उत्तम भाषण पुसणी तया प्रति शिबिराती पातले मालटाल या शब्दाचा अर्थ सामान किंवा माल मालटाल उरला विकून निघते झाले मग तेथून येरीकडे विक्रमाकारण पाचारेले जकात्याने नेऊनी तयास एकांताशी म्हणे केले सांगितल्या व्रताशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले मग हिशोब दाखवून बेरजेशी द्रव्य आणि म्हणत असे ऐशी बोलता जकाती वचन तो काढून आपले ऐशी बोलता जकाती वचन तो काढून देत असे एक रत्न म्हणे तुझपाशी असू दे गहाण संजाईतपणाशी म्हणजे तारण म्हणून तुझे द्रव्य त्रैभाग्यार्थ देऊन घेऊ स्वरात्नात ऐशी वदतात जकात्या ते अवश्यपणी होत असे या उपरी भरतरी निमित्ते म्हणे बंधूचे ओळखीते न बोलून काहीच त्याचे भोजना पाठवा मम गृही नित्य नित्य भोजन गाठ पडता होईल ओळखी दाट मग सहज बोलण्याचा महिपाठ खून मिळेल की बाहेर निघाले उभयतांते ऐशी सांगून एकांताते मग जकाती पाहून भरतरीतून विक्रमाती बोलत असे म्हणे विक्रमा ऐक वचन आम्हापासून शेर घेऊन जाणे त्याची पाक निष्पत्ती करून जाण हा गडी आमचा संगोपा तुझ्या गृही तुझी माता आहे विक्रमा पाप निष्पत्ती करिता तरी या भरतरीचे आता संगोपन करावे ऐशे विक्रम ऐकता वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे मग भरतरीचा हात धरून स्वसदनाशी पैनेला
द्वारानिकट टाकून वसन त्यावरी वैसला भरतरी रत्न 4 घटका करून भाषण गृहा माझी संचरला माता पाचरोनी सत्यवती निकट बैसोनी एकांती तर्जनी खुने दाखवणी जती वृत्तांत सर्व सांगत असे जंबूक बोल भाष्यापासून तिथे सांगितले सकळ कथन स्वकरी मिरवला लोभिक रत्न तोही धीट पै केला ऐशे परी धीट होता संतोष मानी सत्यवती माता उपरांत विक्रम झाला सांगता भरतरी विषयी वचनाते मने माते मजून अधिक भरतरीचे मानी स्नेह दोंदिक पूर्ण अवतारिक पाठीरक्षक पुढे माती होईल गे तरी आता दुसरा सूत ज्येष्ठपणे मिरवेल लोकात अनुरेणू इतके यात भिन्न पडून देखी सकळ मोहीची करुणी गवसने देववी भरतरी शरीरा लागली आणि तो वरतील इच्छा स्वइच्छापणी तैसे वर्तुदे त्याशी की ऐशे सांगुनी माते प्रती पुन्हा बाहेर आला विक्रम द्रुपदी तो पाक सिद्धी होताची त्या प्रती भोजनाते सारिले भोजन झाले या सवे घेऊन जाऊन पाहता झाला दुर्गम स्थान मग 4 घडी रात्री हो अनुवादिले राजनीते या परी भरतरी तेथून पाहता झाला जकातिस्तान जकातदारा त्यात हे देखून भरतरी ते बोलत असे म्हणे भरतरीला ऐका वचन तुम्ही असावे सदन धरून कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हाशी मग अवश्य म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला आधीच माहिती सत्य होती त्यावरी पुत्राची ऐकून युक्ती परम मोह ते भरतरी जेती गुंडाळून घेतला जैसा उदकाविन मत्सव तळमळ करी होता विभक्त के धेनू लागी वत्स नितांत विसर कदा घडेना तन्याय मग त्रिवर्ग जन मोहे वेष्टिले हरणे कारण एकमेकांच्या दृष्टीने विरह होता तळमळती आसो ऐशी मोहस्थिती बंधुजपणे जगी मिरवती यावरी पुढे आता श्रुती अवधान द्यावे कथेते नरे हरिवंशी धोंडी नंदन पुढे अध्यायी सांगेल कथन कवी मालुनामा विधान सेवक आशेत संतांचा स्वस्ती स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा वर्षोद भावी चतुर षड विशंती अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शिवम भवतु कुंडलिका वंदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव नवनाथ महाराज की जय। या अध्यायाची फलश्रुती पठण पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणेच आहे। या अध्यायाच्या पठनानं गो हत्येचे दोष जातील मुले शत्रुतुल्य होणार नाहीत।